कालचा दिवस आपल्या सुट्टीचा शेवटचा दिवस होता, तर त्याच्यामुळं आरती आणि मम्मी यांचं असं म्हणणं होतं आपण मॉलला जाऊन येऊ, कारण नंतर परत सुट्टी भेटणार नाही आणि 1-1.5 वर्ष झालं गेलो नव्हतो. त्यात आम्ही, दीपा, यश, मावशी हे पण मॉलला जाणार होते. म्हटलं चला योग आला आहे तर जाऊन यावं. मग आम्ही आलो वाकडमधल्या फिनिक्स मिलेनियम मॉलला. तर ॲक्च्युली प्रश्न असा आहे, मला तो मॉलचा एक गोष्ट तुम्हाला सांगायची की तिथली पार्किंग अजिबात मला आवडली नाही. कारण पार्किंगला तुम्हाला 20-25 मिनटं जातात. जर तुम्ही वॅलेट पार्किंग केली तर ₹250 तुम्हाला चार्जेस असतात. म्हटलं जाऊ दे मर्दी, आता काय करणार. पण मॉल खूप छान होता. मग यशने आपल्या सर्वांसाठी ब्राउनी घेतली होती. मग यशला विचारलं तुला काय घ्यायचं आहे, तर तो म्हटलं मला KFCचं क्रिस्पी बकेट घ्यायचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग तिथं आम्ही ते घेतलं. ऑर्डर केल्यानंतर मग पावभाजी पण घेतली मम्मी आणि बाकीच्यांसाठी. तर पावभाजी ₹229 आहे इथं, पाणी बॉटल ₹30. मला काही नवीन नाही आहे, मला हे माहिती आहे. पण मला ज्यांना माहिती नाही त्यांना सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिथे एका काकांनी वडापाव घेतला होता, त्यांना अजिबात आवडला नाही, त्यांची किरकिर चालली होती तिथं. तर वडापाव मी पाहिलं तर ₹99 2, म्हणजे 50ला एक होता. म्हटलं यायला आपण 15ला देऊनसुद्धा लोकांना वाटतं अजून स्वस्त पाहिजे, आणि मॉलला 50ला असून लोक घेतात आणि त्याला टेस्ट नसती. काय बोलणार आता, बघा जाऊ दे म्हणलं. आणि मग आजचा दिवस सुरुवात अशी झाली की आपण सगळं मोमोजची स्टफिंग केली, वडापावचं बॅटर केलं, कारण काहीच केलं नव्हतं. त्यानंतर दुकानावर आलो, सर्व साफसफाई करून घेतली, कारण की 3-4 दिवसात पसारा झाला होता आणि मला अजिबात आवडत नाही पसारा, तुम्हाला माहिती आहे. म्हणून सगळं साफ केलं आणि संध्याकाळी आपलं रेग्युलर दुकान चालू केलं.